यड्राव तालुका शिरोळ येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री कृष्णा एक्सपोर्ट व श्री बालाजी एक्सपोर्ट या दोन वस्त्रोद्योग कारखान्यांना भीषण आग लागली। या आगीत 5,58,02,525 रुपयांचं नुकसान झालं। याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे। ही घटना 18 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्यापूर्वी घडली। कारखान्याच्या आवारात अचानक आग भडकली। काही क्षणातच आगीने प्रचंड रौद्र रूप धारण केलं। यात दोनही कारखान्यातील 24 मशीनांपैकी तब्बल 10 अत्याधुनिक ऑटोमॅटिक शटललेस एअर जेट लूम मशीन जळून खाक झाली। आगीत फक्त मशिनरीच नव्हे तर त्यावरील व जॉबसाठी आलेले बीम, सूत, वेफ्ट, शिल्लक कापड, तयार कापड व सूत यांचंही मोठं नुकसान झालं। तसेच 14 मशीनांच्या रिपेअरिंगसाठी लागणारे ड्रॉपिंग, हिल्ड वायर, हिल्ड फ्रेम, रीड फनी, लूम कार्ड, प्रिवाइंडर आदी साहित्य देखील पूर्णपणे जळाले। धूर व पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार कापड व सुताचं नुकसान झालं। याशिवाय वायरिंग, मोटार, AC, प्लॅनेट, एअर कॉम्प्रेसर, पाईपलाईन, फॉल सिलिंग यासह कारखान्याची संपूर्ण संरचनाच आगीच्या तडाख्यात सापडली आहे। या भीषण आगीत 3,50,00,000 रुपयांचं 10 एअरजेट लूम मशीन, 1 कोटी रुपयांचं रिपेअरिंग साहित्य, 17,65,800 रुपयांचं बीम सूत, 2,77,790 रुपयांचं वेफ्ट, 2,58,935 रुपयांचं शिल्लक कापड, 50 लाख रुपयांचे तयार कापड व सूत, 35 लाख रुपयांचं वायरिंग, मोटार, AC प्लांट, एअर कॉम्प्रेसर, पाईपलाईन, फॉल सिलिंग असे साहित्य मिळून एकूण 5,58,02,525 रुपयांचं नुकसान झालं। याबाबतची वर्दी दिनेश सत्यनारायण बांगड, वय वर्ष 56, राहणार आवाडे अपार्टमेंट, इचलकरंजी यांनी दिली। आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। यड्राव प्रतिनिधी रसूल जमादार।